समाचार अब तक, सत्य का साथ। नागपूरहून आता एक महत्त्वाची बातमी येते। एसीपी आणि डीसीपीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील राहणाऱ्या एका किशोर राठोड नामक व्यक्तीने पब्लिक हेल्पलाईन फोनद्वारे पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन करून एसीपी आणि डीसीपीला गोळी मारणार त्यासाठी पोलिसांची मदत हवी आहे अशी बतावणी केली आहे। सध्या नागपुरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि अशात हे धमकीचे फोन येणे ही गंभीर बाब आहे। या धमकीसारख्या कॉलमुळे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे आणि त्यांनी यामागचा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु समोरील व्यक्तीने कॉल कट केला असता पोलिसांनी लगेच त्या व्यक्तीची लोकेशन ट्रेस करून त्याला तात्काळ अटक करून ताब्यात घेतलाय। आरोपीवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपासणी पारडी पोलीस करीत आहेत। पारडी पोलीस अधिकारी शिरसाट यांनी सांगितले की अशा प्रकारचे धमकी देणारे कॉल हे गुन्हा आहे आणि अशा प्रकारच्या कॉल्स करणाऱ्यांना पोलीस प्रशासन चांगलीच शिक्षा देणार। 112 वरती त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून कॉल करून पोलिसांना कंट्रोल रूमला आमच्या धमकी दिली की एसीपी आणि डीसीपीना मी गोळी मारणार, मला पोलिसांची मदत हवी आहे। तर आता इनफॅक्ट हा जो कॉल आहे हा थ्रेट कॉल आहे। आता गोळी मारणार म्हणून त्याला आम्ही त्या पद्धतीनं माहिती घेतली, तर त्यांनी नंतर फोन बंद केला। फोन बंद करून मग नंतर आम्ही त्याचं ॲक्च्युअल लोकेशन वगैरे काढण्यासाठी तांत्रिकची हेल्प घेतली। मग माननीय डीसीपी सर आमचे कदम सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे त्यांना सगळी गोष्ट आम्ही सांगितली त्यांनी, आणि माननीय आमचे क्षीरसागरी एसीपी सर यांच्याशी मार्गदर्शन करून त्या जो आरोपी आहे त्या आरोपीचं आम्ही तांत्रिकदृष्ट्या लोकेशन आणि हे सगळं ट्रेस केलं आणि जो कॉल करणारे इन्सान होतं त्यांना आम्ही त्याच वेळेला ताब्यात घेतलेलं। कारण असं निश्चित कारण नाही की आपण मोबाईल फोन उचलला आणि आपण कुणालाही आपण असे धमकीभरे जर कॉल दिले तर याची काही म्हणजे कारण मीमांसा होऊ शकत नाही की तो कुठल्याही स्टेजला, तो कुठल्याही पोलीस कंट्रोल रूमला किंवा अन्य कुणाही व्यक्तीला तो असं धमकवू शकत नाही। आपल्याकडे जे मोबाईल आहेत किंवा आपल्याकडे हेल्पलाईन दिलेले आहे ह्या पब्लिक सेवेसाठी आहे, किंबहुना ह्या पब्लिक सेवेचा वापर आपण चांगल्या आणि योग्य गोष्टीसाठी करायला हवा, ज्याच्यामुळे लोकांना अवेअरनेस आणि लोकांची हेल्प होईल। जरुरी आहे की प्रत्येकाने नागरिकांनी आपल्याला हेल्प मिळण्यासाठी आपल्याला ते कॉल आम्ही करण्याचं आवाहनही करतो। प्रत्येक वेळेला 112 वरती 100 नंबरवरती आम्ही कॉल करायला प्रत्येक नागरिकांना आम्ही एक उत्स्फूर्तपणे आवाहन करत आहोत गत काळामध्ये। आणि जर अशा काही चुकीच्या गोष्टी जर त्या हेल्पलाईनवरती होतात तर मग सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागेल, म्हणजे विनाकारण तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही ॲक्शन मोडवरती ही कारवाई केली। समाचार अब तक न्यूजसाठी रिंकू पांतावणे, नागपूर।